झालं. जय गुरुदेव. आज आपण जो विषय घेतलाय तशाच प्रार्थनेने सुरुवात करूयात. शनी देवतेची प्रार्थना करूयात. नीलांजना समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम नमामि शनिश्चरम. ओम प्रां प्रीं प्रौं सह शनिश्चराय नमः. जय गुरुदेव. हा विषय घेण्यामागचा उद्देश असा आहे की ॲस्ट्रॉलॉजीची किंवा ज्योतिषाची जेव्हा मी कन्सल्टन्सी देते तेव्हा बऱ्याचदा लोकांकडनं हा विषय आता येतोय की आता मार्च एप्रिलमध्ये मॅडम आमची साडेसाती संपती, आमची साडेसाती लागती, आमचं मध्ये काहीतरी आहे, अशा बऱ्याच गोष्टी. मग आता कसं होणार काय, हा जो सगळा एक लोकांच्या बघण्याचा एक व्ह्यू आहे त्या साडेसातीकडे किंवा त्या शनीकडे. तर असं वाटलं की नाही, त्याच्यावर काहीतरी भाष्य केलं गेलं पाहिजे, असं वाटलं म्हणून हा विषय इथे मांडण्यात आला. तर मला असं वाटतंय सुरुवात आपण तुमच्यापासनं करूयात की तुमच्या मनात काय प्रश्न आहेत शनीबद्दलचे. ते जर तुम्ही विचारलेत तर त्याच्या अनुषंगाने मी सगळं पुढचं सत्र घ्यायचं प्लॅनिंग करणार आहे. तर काय वाटतंय तुम्हाला शनीबद्दल, शनी ग्रहाबद्दल राहतात, फक्त ज्योतिषीय पॉइंट ऑफ व्ह्यूनी नाही, इन जनरल सुद्धा, की ह्या ग्रहाबद्दल तुमचं काय मत आहे स्वतःच. कोणी बोलू इच्छितो का? मिनल मॅडम, तुम्हाला काय माहिती शनीबद्दल? शनी हा देणारा ग्रह आहे. तो तुम्हाला बरंच काही देतो. साडेसाती असली तरी सुद्धा 2-2.5 वर्ष कष्टाचे जातात, पण तुम्ही जे कष्ट केलेले असतात त्याचं फळ तो देतो, नक्कीच देतो. अगदी 100%. अगदी चांगले. आता ही भाषा तुम्ही बोलू शकताय कारण अ, अभ्यास करताय तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीचा, ज्योतिषशास्त्राचा, खगोलीय अभ्यास आहे, त्यामुळे तुम्ही ह्या लेवलपर्यंत त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आपण बोलताय. पण आपल्या शनिग्रहाबद्दल आपल्या समाजामध्ये खूप समज गैरसमज असे बघायला मिळतात आणि बऱ्याचदा जवळजवळ 99% लोक असे आहेत की जे शनीला संकटाचा कारक मानतात. अरे बापरे, असा शब्द तोंडात येतो. पण खरं बघायला गेलं तर खरी वास्तवता खूप वेगळी आहे. हा, शनिग्रहामुळे खूप त्रास होतो असं प्रकाश सरांचं म्हणणं आलं इथे. तेच म्हणजे की खूप संकट येतात, त्याच्यामुळे खूप त्रास होतो आणि त्यामुळे सगळेजण त्याला घाबरतात. आणि त्याला रिलेटेड हा जो काही शब्द आहे आपला की साडेसाती, काही खरं नाही बाबा आता आमचं, असं सगळ्या गोष्टी ह्या ग्रहाच्या भोवती फिरताना आपल्याला बघायला मिळतात. तसं बघायला गेलं तर आपल्या पूर्ण सौरमंडलामधली जी काही आपली सूर्यमाला आहे, त्या सूर्यमालेमध्ये शनी हा एक असा आउट ऑफ द बॉक्सचा ग्रह आहे, प्लॅनेट आहे, की त्याला छान एक कड आहे, सुंदर दिसणारा असा तो ग्रह आहे खरं तर. सगळ्यांपेक्षा वेगळा आणि मस्त. आणि जवळजवळ 145 146 उपग्रह असणारा असा ग्रह आहे. म्हणजे किती मोठं त्याचं साम्राज्य बघा आपल्या ब्रह्मांडामध्ये बघायला गेलं तर खरं तर. त्यामुळे शनी हा ग्रह जो आहे, बाकीच्या ग्रहांप्रमाणेच आपल्या आयुष्यावरती त्याचे खूप परिणाम आपल्यावर बघायला मिळतात. फक्त त्याची जी काही भीती लोकांच्या मनामध्ये आहेत किंवा जे काही समज आणि गैरसमज त्याच्यामध्ये तयार झालेत, ह्याच्याकडे जाण्या अगोदर आपण शनिग्रह ह्याचा इम्पॅक्ट किंवा ह्याचा इफेक्ट आपल्यावरती कुठल्या माध्यमातून होऊ शकतो हे पहिल्यांदा जाणून घेऊयात आपण. ओके, ठीक आहे. लांब आहे अजून 29ला. प्रकाश सर म्हणतात माझी साडेसाती चालवणार, पण साडेसाती ह्या शब्दाचा अर्थ मी आता समजावून सांगेन तर कदाचित तुम्हाला ती साडेसाती त्रासदायक नाही होणार आहे. हा आजचा सत्र त्याच्यासाठी नक्कीच कारणीभूत ठरेल तुम्हाला. तर ब्रह्मांड जे आहे, ब्रह्मांडामध्ये गोल आपली पृथ्वी आहे आणि त्याचे 360 अंश पूर्ण पडतात त्या गोलाचे. आणि 360 अंशामध्ये आपण जर 12 भाव असतात आपल्या कुंडलीतले, तर त्याची जर 12 घरं केली तर प्रत्येक घराला एक राशीचं असं नाव दिलेलं आहे. साधारणपणे 30 अंशाची एक तो भाग बनतो, त्याला राशी असं नाव दिलेलं आहे. आणि तो 30 अंशाची एक जी राशी असते, तर हे ग्रह जे आहेत सगळे सूर्यापासनं सूर्यचंद्र मंगळ बुध गुरु शनीपर्यंतचे सगळे राहू केतू जे आहेत, हे सगळे ग्रह ह्या ब्रह्मांडामध्ये फिरत असतात त्या 360 अंशाच्या डिग्रीमध्ये. फिरत असतात म्हणजे त्या प्रत्येक राशीतून पुढच्या राशीमध्ये असं एक 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 जात असतात. असं ते आपण आणि त्याच्यावर आपलं ज्योतिषशास्त्र पूर्ण आधारलेलं आहे. तर हे जे एक राशीतनं दुसऱ्या राशीमध्ये जात असतात तेव्हा प्रत्येक ग्रहाची एक गती असते.
आता सूर्याची गती काय आहे, तर सूर्य सकाळी उगवतो सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला मावळतो. तर ही जी त्याची गती आहे, चंद्र सुद्धा जी काही गती आहे त्यानुसार तो आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरत असतो. तशी प्रत्येक ग्रहाची गती ठरलेली असते. जसा आता कुंभाचा विषय झाला, तर कुंभ मेळा हे काही कोणी सांगितलंय त्यावेळेला करायचे म्हणून नाही, तर ब्रह्मांडामध्ये किंवा खगोलामध्ये किंवा आकाशामध्ये असे काही प्लॅनेटरी पोझिशन्स किंवा अशा काही ग्रहांची सिच्युएशन तयार होते की ज्याच्यामुळे त्या त्या वेळेला तो कुंभमेळा तिथे त्यामुळे तिथे जर ती पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि तिथे जाऊन तुम्ही त्याचा त्या तीर्थक्षेत्रामध्ये जर तुम्ही स्नान केलं त्याचा फायदा जास्त चांगला होतो, कारण वरून निसर्ग आपल्याला सपोर्ट करत असतो. निसर्ग खूप चांगल्या पद्धतीचे ऊर्जा तिथे तयार करत असतो. हो की नाही? तर हे जे कुंभमेळ्याचं गणित आहे, कुंभमेळ्याचं गणित हे गुरुग्रहावर चालतं. गुरुग्रहाला पूर्ण एक फेरी पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष लागतो. मग आता ह्या शनीला पूर्ण फेरी पूर्ण करण्यासाठी किती वर्ष लागतात? तर शनी ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 2.5 वर्ष लागतात. म्हणजे एवढा स्लो मुव्हिंग असा ते हळूहळू चालणारा असा तो ग्रह आहे. म्हणजे 30 अंशाचं गणित पार करण्यासाठी त्याला 2.5 वर्ष पिरियड लागणार आहे. आणि मग तो एका गणितच तसं राशीतून ऐका दुसऱ्या राशीत जेव्हा जातो, राशीचं ते. एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जेव्हा तो जातो, तेव्हाचा जो काही पिरियड आहे किंवा जे काही घटना घडतात त्या सगळ्या खूप साऱ्या आपल्यावरती परिणाम करणाऱ्या जास्त घडतात, कारण ते चेंज असतं. आणि चेंज ओव्हर जो आहे हा कधीही आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशा फील्डमध्ये आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता जसं शब्द आला की साडेसाती हा शब्द आला, तर ह्याच्यामध्ये साडेसाती कशाला म्हणायचं, तर माझ्या राशीमध्ये जेव्हा हा ग्रह येतो तेव्हा माझ्या राशीला साडेसाती लागते, असा इन जनरल ज्योतिषशास्त्रामधला एक तो शब्द आहे किंवा तो फॉर्म्युला आहे. पण फक्त तेवढाच आहे का, तर नाही. तर माझ्या राशीच्या अगोदर कुठली रास आहे, तर त्या राशीमध्ये सुद्धा जेव्हा तो असतो तेव्हा सुद्धा त्याचा त्रास मला होणार आहे. आणि माझ्या राशीतून तो जेव्हा तो पुढे जातो ते सुद्धा त्याचा त्रास मला होणार आहे. म्हणजे शनी ग्रह माझ्या आजूबाजूला आणि माझ्या इथे असेल तेव्हा तो पूर्णच्या पूर्ण मला त्रासदायक ठरतो, असं साडेसातीचं गणित केलं जातं. म्हणून काय, एका राशीमध्ये तो 2.5 वर्ष राहतो. मग 2.5 वर्ष माझ्या राशीतली, 2.5 वर्ष माझ्या अगोदरच्या राशीतली झाली 5 वर्ष, आणि 2.5 वर्ष माझ्या पुढच्या राशीतली झाली 7.5 वर्ष. म्हणून आपण ह्या पूर्ण 7.5 वर्षांच्या पूर्ण जो पिरियड आहे आपला कालावधी आहे त्याला साडेसाती म्हटलं जातं. 7.5 वर्षाचा कालावधी आहे म्हणून त्याला साडेसाती म्हटलं जातं. पण साडेसातीचा अर्थ आपण जो काढतो तो पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या राशीमध्ये शनी ग्रह आला तर आपल्याला साडेसाती लागली तर त्याला आपल्याला त्रास होणार. ह्या सगळ्या ज्या काही संकल्पना आहेत, त्या संकल्पनावर आज आपण विचार करणार आहोत. ठीक आहे. जसं आता सरांनी सांगितले की नाही शनी ग्रह किंवा साडेसातीचा आपण आता तेवढाच विचार करणार आहोत की तो माझ्या राशीला आलाय. आता ह्याच्यामध्ये अजून मायक्रो लेवलवर जायचं म्हटलं तर शनी ग्रह जो आहे तो ग्रह आता कुंभ राशीमध्ये आहे. ज्यांची कोणाची रास कुंभ आहे त्या माणसांच्या राशीमध्ये शनिग्रह आत्ता आहे. आणि आपण जर आता हे साडेसातीचं गणित जर बघितलं तर त्याच्या अगोदरची रास जी येते ती येते मकर, आणि त्या कुंभनंतरची रास येते ती येते मीन. याचा अर्थ मकरेला जेव्हा तो आला म्हणजे मागच्या 2.5 वर्षापूर्वी जेव्हा शनी तिथे आला तेव्हापासनं मला त्रास चालू झाला असं म्हटलं गेलं पाहिजे. आणि आता तो माझ्यापासून पुढे जाणार आहे मीन राशीमध्ये, तरी सुद्धा तो त्याचा त्रास मला होणारच आहे, कारण हा पूर्ण पिरियड 7.5 वर्ष झाला. 2.5 वर्ष, 2.5 वर्ष आणि पुढची 2.5 वर्ष, हो की नाही? तर त्याच्यामध्ये काय होणार आता ह्या सगळ्या पिरियडमध्ये, की अगोदरची 2.5 वर्ष कशी गेली, आत्ताची 2.5 वर्ष कशी जाणार आणि नंतरची 2.5 वर्ष कशी जाणार, ह्याच्यावरती आपण पूर्ण शनीचं गणित ठरवतो. पण शनी ग्रह हा नेहमीच अशुभ ग्रहाच्या कॅटेगरीमध्ये येतो का? नाही. आपण ती साडेसाती खराब का म्हटली जाते, तर बिचाऱ्याला दोष का देतो आपण? कारण हा शनिग्रह जो आहे ना, ह्या शनिग्रहाला न्यायप्रिय ग्रह म्हटलेला आहे. त्याला न्यायाधीश म्हटलेला आहे. न्यायाधीश किंवा न्यायप्रिय ग्रह काय काम करतो, तर तो तुम्ही जसं काम कराल त्याप्रमाणे तो तुम्हाला फळ देणार आहे.
म्हणजे तुमचं कर्माचं गणित काय आहे त्यानुसार तुम्हाला फळं मिळणार. मग साडेसातीचा विषय नाहीये, इन जनरल आयुष्यामध्ये आतापर्यंत जे काही तुम्ही जीवन जगला, त्या जीवनामध्ये तुम्ही काय कशा प्रकारचं कर्म केलं, कशा प्रकारचं काम केलं, ते काम चांगल्या कॅटेगरीमध्ये जाते का वाईट कॅटेगरीमध्ये जाते, ह्याचा जर विचार केला तर कधी ना कधी हा न्यायाधीश त्या सगळ्याचा न्यायनिवाडा करणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो फळ देणार आहे. म्हणून आपण सगळे शनिग्रहाच्या साडेसातीला घाबरतो, कारण तो सगळं मागचं उट्ट काढतो आपलं. तुम्ही तेव्हा तसे वागलात, मी न्यायाधीश आहे, मी प्रॉपर त्याचं सगळं न्याय देऊन टाकणार आहे. मग हे आत्ताच नाही, मागच्या कित्येक जन्मात जे काही तुम्ही केलं असेल, चांगलं वाईट, त्याचं पूर्णपणे फळ, कर्माचं फळ देणारा असा हा ग्रह आहे. त्यामुळे त्याला नावं ठेवण्यात काय अर्थ आहे. तुम्ही जर चांगलं कर्म केलं असणार आहे तर त्याचं फळ काय मिळणार हे आपल्याला माहितीच आहे, कारण तो न्यायाधीश आहे. तो कोणाच्या फेवरमध्ये असा नाही, चांगलं काम केलं तर चांगली फळं मिळणार आहेत, वाईट काम केलं तर वाईट फळच मिळणार आहेत. त्यामुळे कर्माचं फळ देणारा हा ग्रह असल्यामुळे प्रत्येकाला त्याच्या कृतीनुसार तो फळ देणार आहे. त्यामुळे कसं आहे की शनी, ज्यांना असं वाटतं की नाही मला साडेसातीमध्ये खूप त्रास झालाय, थोडंसं स्वतःचं ऑब्झर्वेशन करायचं, स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करायचं, मला त्रास का झाला, कारण माझ्या कर्मामध्ये कधी ना कधी कुठेतरी न्यूनता किंवा कमी काहीतरी आली असणार आहे, माझ्या कर्माचा प्रॉब्लेम काहीतरी असणार आहे, म्हणून त्यांनी मला त्याचं फळ दिलेलं आहे. उलट सुद्धा घडू शकतं, माझी जर कर्म खूप चांगली असते तर शनी अत्यंत चांगले परिणाम देतो, कारण तो न्यायाधीश आहे. तुम्ही चांगलं काम केलं, चांगलं फळ मिळणारच आहे. त्यामुळे शनी हा नेहमीच अशुभ ग्रह आहे का, तर नाही. तो जसे तुम्ही वागला आहात, जसे तुम्ही वागताय त्याप्रमाणे तो फळ देणार आहे. त्यामुळे ज्यांना आता पुढे साडेसाती येणार आहे, जसं आता प्रकाश सरांनी सांगितलं की माझी 29 सालापासून साडेसाती लागणार आहे, आत्तापासून कर्माचं गणित सांभाळा, सगळं छान करा, तो साडेसातीमध्ये काय रिझल्ट येतो हे तुम्हीच बघा. कारण आता माझी रास कुंभ आहे, माझ्या राशीला मागच्या 2.5 वर्षापासून साडेसाती लागली आहे असं म्हणता येईल. आणि ही पूर्ण आत्ताची 2.5 वर्ष सुद्धा मी माझ्या ह्याच्यामध्ये, माझ्या राशीमध्ये तो आलाय शनी. आणि एप्रिल पासून तो पुढच्या राशीमध्ये जाणार आहे, म्हणजे पुढची 2.5 वर्ष सुद्धा तो माझ्यासाठी जे काय आपण बोलू शकतो की त्रासदायक ठरू शकतो असं म्हणता येणार आहे, किंवा साडेसातीचे आहेत. पण नाही ना, जी काही गोष्टी मी अगोदरची 2.5 वर्ष केली, जे काही गोष्टी माझ्या आयुष्यात आत्ता ह्या 2.5 वर्षात घडल्या, त्याचा सगळा लेखाजोखा बघता शनीने मला खूप चांगली फळं दिलीत. मग याचा अर्थ मी असा काढू शकते की माझी कर्म चांगली आहेत, रादर मी चांगली कर्म केली असणार आहेत. म्हणून मी म्हणत नाही की माझी साडेसाती बिलकुलच चांगली नाही गेली. साडेसाती सुद्धा मला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊन गेलेली आहे. त्यामुळे मग त्याची भीती वाटत नाहीये, कारण माझं कर्म चांगलं आहे. त्यामुळे साडेसातीमुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होतं, साडेसाती येऊन सगळंच बरबाद करते, नाही. एक तर आपल्या कर्माचं गणित तो करणार आहे. दुसरी गोष्ट आहे की हा ग्रह जो आहे, हा ग्रह तुम्हाला आत्मपरीक्षण करायला लावतो. म्हणजे साडेसातीचा जो काही पिरियड आहे किंवा हा ग्रह जेव्हा तुमच्या राशीला येणार आहे, तेव्हा संकटाशी सामना कसा करायचा, आपल्या जबाबदाऱ्या कुठल्या आहेत, ह्याची जाणीव तो आपल्याला करून देतो. आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्यात बदल घडवा आणि आयुष्यामध्ये तसे वागायला लागा, हे तो सांगत असतो. हे ज्याला समजलं त्याला साडेसाती काहीही त्रास देणार नाही. पण तुम्हाला जर ते गणित नाही समजलं आणि तुम्ही तसेच वाहत गेला आणि तशा चुका करत गेला, तर मात्र त्याचा त्रास आपल्याला बघायला मिळतो. कारण हा ग्रह पूर्णपणे शिस्तबद्ध, मेहनतीने आत्मनिर्भर बनवण्यासाठीच आपल्या राशीला आलेला असतो. फक्त तुमच्या कुंडलीमध्ये साडेसाती आलीये म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे परिणाम घडतात का, नाही. हा एक पार्ट झाला ज्योतिषशास्त्रातला की तुमच्या राशीला आत्ता शनी तिथे आलाय आणि तुमच्या आयुष्यामध्ये साडेसाती आली. पण तुमच्या कुंडलीमध्ये शनिग्रह कसा आहे, कुठे बसलाय, कोणाकोणाबरोबर बसलेला आहे,
कोणाची दृष्टी त्याच्यावर आहे, ह्या ज्या काही भाषा आहेत ज्योतिषशास्त्रातल्या, ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आपल्या आयुष्यामध्ये घडत असतो. फक्त शनीचा परिणाम आपल्या आयुष्यावर घडत नाही. आणि हा परिणाम प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये वेगळा वेगळा असतो. माझ्या कुंडलीमध्ये शनी खूप पॉवरफुल असेल, खूप चांगला बलवान असेल, एखाद्याच्या कुंडलीमध्ये तसं नसणार आहे. तो कधी बाकीच्या ग्रहांबरोबर बसल्या ज्याचे रिझल्ट चांगले मिळणार नाहीयेत. त्यामुळे प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये तो कसा आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला तो फळ देणार आहे. त्यामुळे इन जनरल असं गृहीत धरून चालायचं नाहीये की शनी माझ्यासाठी खूप खराब आहे आणि शनीची आता जे काही 7.5 आली किंवा दशा आली तर माझं काही चांगलं नाही. नाही, तुमच्यासाठी तो कसा आहे हे बघावं लागेल आणि त्यानुसार तो तुम्हाला फळं देणार आहे. प्रत्येकालाच तो सारखी फळं देणार तर नाही. आपल्या कुंडलीमध्ये कसं आहे ह्यानुसार तो आपल्याला तो फळं देतो. त्यामुळे शनीची 7.5 किंवा शनी आपल्या आयुष्याला खूप त्रास देतो हे म्हणणं चुकीचं होईल. कारण तो आपल्याला शिस्त लावतो, मेहनती बनवतो. तो जर कुंडलीमध्ये जर चांगला असेल, शुभ असेल, बलवान असेल, सपोर्ट करणारा असेल, तर शनी तुम्हाला खूप यश, मान, सन्मान आणि कीर्ती देतो. मग घाबरून जायचं का अशा शनीला? नाही. आपल्या कुंडलीमध्ये शनी कसा आहे हे तपासा. जाणकाराकडनं जाणून घ्या की माझ्यासाठी हा ग्रह कसा आहे आणि त्या अनुषंगानं आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं वागायचं हे जर ठरवलं तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करता येऊ शकतो किंवा चांगल्या प्रकारे शनीची जी काही 7.5 आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे आपण त्या 7.5 सुद्धा जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो. आता ह्याच्या पुढे जाऊन बघाल तर बऱ्याचदा कसं मी सांगितलं की शनी जर आपल्या कुंडलीमध्ये चांगला असेल तर तो मेहनती आहे. मेहनती लोकांना तो खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देतो. खूप मोठ्या मोठ्या पदावरती माणसं शनीच्या दशेमध्ये, शनीच्या 7.5 गेलेली पाहिलेली आहेत. कारण तेवढं मोठं पद मिळवण्यासाठी जे काही एक आत्मपरीक्षण लागतं, जे काही एक संयम लागतो, जे काही एक न्याय देण्याची आपली कॅपॅसिटी लागते, परिश्रम करायची तयारी लागते, साधना करायची तयारी लागते, ती सगळी त्या माणसांकडे शनीमुळे येते. शनी आपल्याला हे सगळं शिकवतो. आणि आपण जर त्याच्याकडे लक्ष देऊन ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच आपण एक चांगल्या पदावरती जातो. जसं खूपशा पत्रिका मी अशा बघितल्यात की ज्याच्यामध्ये शनी ग्रह त्यांच्या आयुष्यावर खूप चांगल्या पद्धतीने परिणाम करून एक उच्च दर्जाचा माणूस, एक प्रतिष्ठित माणूस असं आपल्याला समाजामध्ये त्या माणसाचं आयुष्य बघायला मिळतं. खूप मोठी आदर आणि प्रतिष्ठा ह्या शनी ग्रहामुळे मिळू शकते जर तो काय सांगतो हे तुम्हाला समजलं तर. समजून घेतलं पाहिजे की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये असं का, आपल्याला का त्यांनी असा न्याय दिलाय हे जर समजलं, आपली चूक झाली म्हणून तो आपल्याशी असा वागला, मग परत तीच चूक करायची का हे आत्मपरीक्षण करून जर समजलं आपल्याला तर नक्कीच आपल्याला तो परत नाही ती चूक केली, कर्म सुधारलं तर तो परत आपल्याला तशी चुकीचं फळ नाही देणार, तो चांगलंच फळ देणार आहे कारण तो न्यायाधीश आहे. तो कधीच चांगल्याला वाईट असं देणारच नाहीये. चांगल्याला चांगलंच द्यायला बसलाय तो आणि वाईटाला वाईटच द्यायला बसलाय. वाईट म्हणण्यापेक्षा त्या संकटाची तुम्हाला तो जाणीव करून देतो, तुम्हाला सुधारायला सांगतो, तो तुम्हाला काही शिकवण्यासाठी तो तुमच्या आयुष्यामध्ये येतो, तुमच्या दशेमध्ये येतो. तुम्हाला ते समजलं पाहिजे. त्यामुळं आपल्याला एक शिस्त लावण्यासाठी शनी आपल्या राशीमध्ये किंवा आपल्या 7.5 येतो हे जर समजून घेतलं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगली शिस्त लावून खूप चांगल्या पद्धतीने वरती मार्गक्रमणा किंवा एक चांगल्या लेवलचं आयुष्य आपण जगू शकतो. शनी काय करतो, शनीचा प्रभाव जर आपल्याला एखाद्या व्यक्तीवर बघायला मिळाला तर बऱ्याचदा काय तो आपल्याला चुका दाखवतो. त्यावेळेस आपण आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत, आळस झटकला पाहिजे, वाईट कर्म काय करतोय ही समजली पाहिजेत आपल्याला. कारण त्यांनी आपल्याला संधी दिली आहे सुधारायची. कारण 7.5 ही आयुष्यामध्ये 3-4 वेळेला येते. आयुष्यामध्ये शनी आपल्या राशीला परत 30 वर्षांनी येणार आहे आणि 7.5 वर्षाचा पिरियड हा आपल्या आयुष्यामध्ये परत येणार आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये 2 ते 3 वेळा 7.5चा सामना आपल्याला करायला लागतो.
का आपल्या आयुष्यामध्ये ती साडेसाती त्रासदायक ठरली, हे जर तुम्हाला समजलं, तर पुढच्या साडेसातीसाठी तुम्ही प्रिपेअर होऊ शकता. आळस झटकून, चांगली कर्म करून, चांगल्या सवयी लावून आपण आपलं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगू शकतो. कारण शनी जसं सांगितलं ना, त्रास देतो कारण तो परीक्षाच घेणारा ग्रह आहे. योग्य मार्गाला तुम्हाला लावण्यासाठी तो आलेला ग्रह आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होतोय. कारण आपल्याला आपल्या सवयी बदलायच्या नसतात, आपल्याला आपली कर्म बदलायची नसतात. आणि तो म्हणतो की नाही, तुम्ही हे बदला, तुमचं आयुष्य चांगलं होईल. पण आपण ते बदलायला नाही मागत, म्हणून आपल्याला त्याचा त्रास होतो. मागची कारणं समजून घ्या त्याची. तुम्हाला मोठं होण्यासाठी, तुम्हाला यश मिळण्यासाठी तो आलेला आहे, हे सगळं सांगण्यासाठी. पण आपल्याला जर ते समजत नाही, आपण म्हणतोय खूप त्रास होतोय, खूप त्रास होतोय. पण तो त्रास का होतोय हे समजून घेऊन जर आपण मार्गक्रमणा केली, तर शनी आपल्याला खूप मोठ्या गोष्टी समजून देतो आणि पुढच्या पुढच्या आयुष्यासाठी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे तो तयार करतो. मी तर म्हणेल, हा तर ना एक धैर्य देणारा किंवा धैर्य शिकवणारा असा एक गुरु आहे आपल्या आयुष्यातला, ज्याने आपल्याला एक असा एक कडक शिक्षकासारखा आपल्याला खूप शिस्त लावून जाणारा असा ग्रह आहे. आयुष्य सुधारण्यासाठी तो चांगल्या आपल्याला एक खूप कठोर परीक्षा घेतो, म्हणून आपल्याला त्याचा त्रास होतो. पण हे समजून घ्या की मला त्रास का होतोय आत्ता. तर साडेसातीमुळे त्रास होतोय नाही, तुमची कर्म खराब आहेत म्हणून त्रास होतोय, तुम्ही बदलायला मागत नाही म्हणून त्रास होतोय, तुम्ही आत्मचिंतन करत नाहीये म्हणून त्रास होतोय, तुम्ही सवयी बदलत नाहीये म्हणून त्रास होतोय. तर त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला हे सगळं बदलावं लागणार आहे. तर तो त्रास आपोआप कमी होणार. तुम्ही तुमच्या सवयी बदला, आत्मचिंतन करा, कर्म चांगली करा, तर त्रास त्याचा होणारच नाहीये. त्यामुळे आळस, गर्व हे सगळं जर आपण बाजूला काढलं, तर शनीचा प्रभाव खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे शनी आपल्याला फक्त शिक्षा देण्यासाठी येतोय का? नाही, मी म्हणेल सुधारण्याची संधी देण्यासाठी येतो. ती शिक्षा न घेता तुम्ही एक संधी म्हणून जर त्याच्याकडे बघितलं, तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेता येऊ शकतो शनीच्या ह्या साडेसातीचा. कारण ते जर आपण ओळखलं, तर आपल्याला शिस्त लागेल, मेहनत आपण करू शकतो, आपल्याला आपण न्यायप्रधान राहू शकतो आणि ज्याचे रिझल्ट आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतात. आता शनीच्या साडेसातीमध्ये त्रासच होतो का? फक्त नाही, खूप मोठे बदल जीवनामध्ये बघायला मिळतात ह्या पूर्ण साडेसातीच्या कालावधीमध्ये. मोठे बदल कशामुळे घडू शकतात? एक तर खूप वाईट प्रकारचे बदल घडू शकतात किंवा खूप चांगल्या प्रकारचे बदल घडू शकतात. म्हणून साडेसातीला लोकांनी बदनाम करून टाकलेले आहे. कारण वाईट प्रकारचे बदल का घडतात? कारण तुम्ही तसेच वाहवत जाता, सांगितल्याप्रमाणे आपलं कर्म आपण बदलत नाही, आपल्या सवयी आपण बदलत नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉसेस म्हणा, बिझनेसमधले लॉसेस, आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आपल्या त्या साडेसातीमध्ये बघायला मिळतात. पण खूप चांगल्या प्रकारचे बदल आपल्याला केव्हा बघायला मिळतात? आपण ते जर समजून उमजून त्यावर काम करायला सुरुवात केली, कर्म बदलायला सुरुवात केली, तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं बदल ह्या पूर्ण साडेसातीच्या पिरियडमध्ये, कालावधीमध्ये बघायला मिळतात. कारण हा पिरियड आपल्याला स्वतःचं आत्मपरीक्षण करायला शिकवतो, स्वतःची ताकद ओळखायला शिकवतो. जेव्हा तुम्हाला स्वतःला समजतं की माझी ताकद काय आहे, मी काय करू शकतो, तर नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये खूप वरच्या लेवलपर्यंत जाऊ शकता. हे आपल्याला शनीमुळे समजतं. शनीमुळे सकारात्मक काय किंवा पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये काय बघायला मिळतात? तर साहजिकच आहे, आपल्या कर्माचं गणित आपण बदलू शकतो. चांगली कर्म करा, चांगली फळं मिळतील. कारण तो तसेच आपल्या आयुष्यामध्ये घटना घडणार आहेत. चांगले मार्ग मिळू शकतात, चांगल्या संधी मिळू शकतात, जर आपण ह्या पूर्ण साडेसातीच्या पिरियडमध्ये चांगला विचार केला तर. मेहनती बनवू शकतो, मोठ्या प्रकारचे यश आपल्या पदरात मिळू शकतं. आणि आत्मसंशोधन म्हणजे साधना, योगा, प्राणायाम, ह्या सगळ्या एक आत्मचिंतन करायची आपल्याला सवय लागते आणि ज्याचा उपयोग आपल्याला नंतरच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करता येतो तिथे. आता हे सगळं जे आहे, शनीची साडेसाती जी आहे, किंवा शनिग्रहाची कृपा दृष्टी मिळण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडलाच पाहिजे, हे महत्वाचं आहेच आहे.
चांगलं काय वाईट काय हे समजता आलं पाहिजे ही महत्वाचं आहेच आहे. पण शास्त्रामध्ये अजूनही काही अशा गोष्टी सांगितल्यात की तुम्ही जर ह्या केल्या तर तुम्हाला ही साडेसाती खूप सुकर होते किंवा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ह्या साडेसातीमध्ये सुद्धा जीवनामध्ये मार्गक्रमणा करू शकता. त्यामुळे अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. उदाहरण सांगितलं की शनीचे काही मंत्र जपाचा तुम्ही जप करू शकता किंवा जपाची साधना करू शकता. आता बघा, शनीचा मंत्रजप तुम्ही करू शकता. शनीचं यंत्र तुम्ही घरामध्ये करू शकता, त्याची पूजा करू शकता. हनुमानाची उपासना तुम्ही करू शकता. असे बरेच उपाय आपल्याला ह्या शनीच्या साडेसातीमध्ये करण्यासाठी शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. हे उपाय सांगितलेत. ह्या उपायांवरच अवलंबून राहून फक्त उपाय करून साडेसातीचा प्रभाव कमी करता येणार आहे का? नाही. हे सगळे उपाय आपली मानसिकता, आपलं आत्मसंतुलन किंवा आपली मानसिक स्थैर्य वाढवण्यासाठी मदत करतात. पूर्णपणे 100% हे उपाय आपल्यावरती त्यातनं बाहेर काढण्यासाठी काम करतात का? नाही. तुम्हाला त्या संकटाला सामना देण्यासाठी, तुम्हाला एक मानसिक बल देण्यासाठी हे उपाय काम करणार आहेत. पण आजकाल काय झालंय, ह्या उपायांकडे बघायचा दृष्टिकोनच लोकांचा बदललाय. नाही, मी हे केलं तर सगळं होणार आहे. मी हे यंत्राची पूजा केली तर सगळी होणार आहे. मी हनुमानाला रोज गेलो तर सगळं होणार आहे. नाही. त्याने तुमचं मानसिक बळ वाढेल, जेणेकरून पुढं काय करायचं सगळं तुम्हालाच करायचंय. त्या यंत्राच्या पूजेनं किंवा अजून सांगतात की पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा, पिंपळाला पाणी चढवा, पिंपळाला प्रदक्षिणा घाला. शनीच्या महादशेमध्ये, शनीच्या साडेसातीमध्ये हे सगळे उपाय सांगितले जातात. शनिवारचा उपवास करा, हनुमान चालिसाचं पठण करा. ह्या सगळ्या उपायांवर हे सगळे उपाय करायचे आणि आपलं कर्म मात्र बदलायचं नाही तर काही होणार नाही. ह्या उपायांमुळे तुम्हाला एक मानसिक स्टॅबिलिटी मिळते, मानसिकता आपली चांगली होते, जेणेकरून आपण चांगलं कर्म करायला लागतो. त्यामुळे फक्त ह्या उपायांवर अवलंबून राहायचं नाहीये. उपायांमध्ये मी सांगितलं तसं तुम्ही ते करू शकणार आहात, पण त्यावर अवलंबून राहायचं नाहीये. ते करा, त्याच्या बरोबरीने बाकीच्याही गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. शनीच्या साडेसातीपासून जर मुक्तता मिळवायची असेल किंवा त्या पिरियडमध्ये आपल्याला जर आयुष्य चांगली मार्गक्रमणा करायची असेल तर. कारण जसं मी सांगितलं ना की शनी जर कोणाला समजला तर तो खूप वरच्या आयुष्यामध्ये खूप वरपर्यंत आपण जातो. ह्याची अगदी छान उदाहरणं सांगायची म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं एक फेमस, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, ते म्हणजे कौन बनेगा करोडपतीचे सर्वे सर्वा, अमिताभ बच्चन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचा जीवनक्रम किंवा त्यांची लाईफची स्टोरी. एक काळ असा होता की खूप अडचणीमध्ये बँकरप्ट झालेली त्यांची ती एक कंपनी. आणि एक काळ असा आहे आजचा की ह्या वयात सुद्धा ते खूप वरच्या लेवलवरती खूप उत्तुंग यशाचे मानकरी आहेत. त्यांच्या कुंडलीमध्ये जेव्हा शनीचा प्रभाव होता, जेव्हा त्यांच्या कुंडलीचा अभ्यास केला गेला, तेव्हा त्या शनीच्या प्रभावामुळे किंवा त्या साडेसातीमुळे खूप मोठं आर्थिक नुकसान त्यांना तिथे भोगावं लागलं. खूप झालं, जे काय आपण आता बघितले, तुम्हाला सगळ्यांना माहिती ती गोष्ट. पण त्या साडेसातीने त्यांना काय शिकवलं? मला मेहनत करायची, मी कुठल्याही वयाच्या टप्प्यावर असलो तरी सुद्धा मला संयमानं काही निर्णय घ्यायचेत. हे सगळं शनीनं त्यांना शिकवलं. तेव्हा शिक शिकून घेतलं आणि आजपर्यंत त्याच मार्गावर ते मार्गक्रमणा करतात. ते म्हणून आज एक लेवल त्यांची आहे आणि एक उच्च पद त्यांनी गाठलंय. आणि सर्वात एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि एक यशस्वी अभिनेता म्हणून आपण ह्या वयात सुद्धा त्यांना मानतोय. कारण जे काही त्यांनी शिकवलं ते शिकून घेतलं, स्वतःमध्ये बदल केले आणि त्या बदलानुसार पुढचं जीवन प्लान केलं त्यांनी.
आपण इथे कमी पडतो. सामान्य माणसं इथे कमी पडतात. खूप साऱ्या गोष्टी आयुष्यामध्ये घडतात. साडेसातीमध्ये खूप साऱ्या गोष्टींचं नुकसान आपल्याला होतं. त्यातनं आपण काहीच शिकत नाही, काहीच धडा घेत नाही आणि पुढचं आयुष्य परत तसंच मार्गक्रमणा करायला लागतो. आणि म्हणून आपण म्हणतो की त्या साडेसातीने माझं आयुष्यातलं सगळंच नेलं आणि मी परत उभाच नाही राहिलो. कारण तुम्ही शिकलाच नाहीत ना त्या साडेसातीतनं काहीच. धीरूभाई अंबानींची सुद्धा जेव्हा पत्रिका बघितली तेव्हा त्या पंचपत्रिकेमध्ये सुद्धा खूप संघर्षमय आयुष्य त्यांचं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप मोठ्या शनीचा प्रभाव बघायला मिळतो. पण त्या संघर्षातनं जे काही ते शिकले, त्यानंतर जे काही त्यांनी उभं केलं साम्राज्य, ते पुढच्या कित्येक पिढ्या चालणार आहे. अशी खूप उदाहरणं रतन टाटाजींच्या सुद्धा पत्रिकेमध्ये आपल्याला शनीचा प्रभाव खूप बघायला मिळाला. आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य सुद्धा जे काही आपल्याला संघर्षमय बघायला मिळेल त्याच्यामध्ये सुद्धा ही माणसं जी आहेत, ही ज्यांची मी मोठी मोठी माणसांची आता नावं घेतली आहेत, त्यांच्यात आणि आपल्यात हाच फरक आहे की त्यांनी त्या पिरियडमध्ये आत्मपरीक्षण केलं, स्वतःमध्ये काय ताकद आहे ती ओळखली, स्वतःच्या सवयी बदलल्या आणि पुढचा मार्ग, पुढचं जीवन तसं प्लान केलं त्यांनी. आणि म्हणून एवढ्या अडचणीत असून सुद्धा आज खूप वेगळ्या जीवनाच्या टप्प्यावरती ही माणसं आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे संयम आणि मेहनत असा शिकवणारा हा ग्रह आहे. ते जर तुम्ही शिकलात त्याच्याकडून, तर नक्कीच तुम्हाला खूप वरच्या लेवलचं यश, जसं ह्या लोकांचं आपण आता बघतोय, खूप उत्तुंग यश द्यायला तो बसला आणि देतोच. दिसतंय आपल्याला हे सगळं. कारण त्यानंतर तुमची जर कर्म चांगली झाली, तर तुम्हाला यश, सुख, प्रतिष्ठा, मान, सन्मान सगळं मिळणार आहे. पण त्यानंतर सुद्धा तुमची कर्म जर चांगली नाही झाली, तर तो तसाच आहे, परत शिक्षा द्यायला बसलाय तो. त्यामुळं आत्ताच्या आणि मागच्या, आता ह्यामध्ये आहे सगळा आत्ताचा जन्मातला आपण जर विषय घेतला, तर बाबा ठीक आहे, आत्ताची कर्म सुधारूयात आपण. पण मागच्या जन्मातलं सुद्धा आपल्या हिंदू संस्कृती किंवा सनातन धर्मामध्ये अनेक जन्मांची एक व्याख्या आहे की ह्या जन्मात माझ्या आयुष्यात जे काही चांगल्या वाईट घटना घडतात, त्या सगळ्या घटनांचं कारण मागच्या कित्येक जन्माचं माझं कर्म असतं. मी नेहमी सांगते, मला भगवद्गीतेतला अर्जुनाचा हा संवाद, अर्जुन आणि श्रीकृष्णाचा हा संवाद नेहमी आवडतो खरं सांगायला. त्या रणांगणावरती जेव्हा युद्ध चाललेलं असतं, तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की कित्येक जन्म तुझे झालेले आहेत, त्या जन्मात कित्येक जन्मात तू काय काय केलंय हे तुला काहीच आठवत नाही, तुला माहित नाही, पण ते सगळं मला माहिती. त्याचा हिशोब सगळा मी ठेवलाय आणि त्यामुळे हे सगळं तुला आता करावं लागतंय. तुला स्वतःच्याच नातेवाईकांच्या विरोधात उभं राहावं लागलंय. हे ह्या जन्माचं नाही, हे कित्येक जन्माचं तुझं कर्माचं गणित आहे. तुला तुझ्याच नातेवाईकांना मारावं लागतंय. म्हणजे हा आपल्या कित्येक जन्माची परीक्षा आपल्याला ह्या जन्मात द्यावी लागते. असं जर असेल, तर ज्या काही आता आपल्या आयुष्यामध्ये घटना घडतात, चांगल्या किंवा वाईट असतील, तर त्या सगळ्यांना सामोरं जायचं. चांगल्या प्रकारे कर्म करून त्याला सामोरं जायचं, जेणेकरून ते कर्माचं गणित आपल्याला तिथे, जे काही वाईट आहे, निगेटिव्ह आलेलं आहे, ते तिथे संपवता आलं पाहिजे, ना की ते कॅरी ऑन करता आलं पाहिजे पुढच्या जन्मामध्ये. तर ते संपवता कसं येणार आहे? तर आपलं वागणूक चांगली पाहिजे. समोरनं जरी कोणी काही वेडेवाकडं बोलत असेल, तरी सुद्धा त्याला आपण जर परत अरेला कारे केलं, तर ते परत गणित त्या कर्माच्या सायकलमध्ये जाणार आहे. कारण तू अरेला कारे केलं, तू मागच्या जन्मी तसंच केलं होतंस. आता तू अरेला कारेच करतोय, परत तेच येणार आहे. पण तू अरेला कार्य न करता तो तसा का वागला ह्याचा जरा विचार करायचा आणि तिथे थांबायचं. ती ब्रेक, ती चेन तिथे ब्रेक करता आली, तर आपण आपलं कर्माचं गणित सुधारायचा प्रयत्न करतोय त्या मुवमेंटपासून. हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्याचा त्रास आपल्याला पुढे होणार नाही. अरेला कार केलं की परत ते सायकलमध्ये आपण अडकणार आहोत आणि परत तेच माझ्याच वाटेला का, मलाच का हे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या एका वाक्यात आहे, अरेला कारे. कसं वागायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे तिथे. आणि ह्या सगळ्याला द्योतक किंवा ह्या सगळ्याचं खापणं शनीवर फोडलं जातं. नाही, आपल्या कर्माचं तो गणित मांडणारा आहे ना, त्याच्यावर खापर फोडून नाही जाणार. आपला चुकलंय म्हणून तो तसा देतोय आपल्याला. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला
असं वाटतं की 7.5 लागली आणि आपल्याला त्याचा त्रास होतोय, 7.5 वर्षामधला जो काय पिरियड आहे, तर तेव्हा कसं वागलं पाहिजे, तर एक सात्विक जीवनशैली आपली असली पाहिजे. म्हणजे सत्य, न्याय, सदाचार, एक चांगलं वागणं आपलं असलं पाहिजे. कोणाविषयी मनामध्ये फुटता किंवा अ, वाईट असे विचार नाही आले पाहिजेत. अन्याय कोणावर केला गेला नाही पाहिजे. नैतिक छान एक नैतिकता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. मेहनत केली पाहिजे त्यावेळेस नक्कीच. आळस न करता खूप मेहनत त्या पिरियडमध्ये तुम्ही केली, तर नक्कीच आपल्याला खूप चांगल्या लेवलपर्यंत खूप चांगली उंची गाठता येते. बघा, आयुष्यामध्ये ना माझे गुरु नेहमी मला सांगतात की यशस्वी होण्यासाठी जीवनात कुठलाही शॉर्टकट नाहीये. कुठला शॉर्टकट नाही. तुम्हाला परिश्रम हे करावेच लागणार आहेत. तुम्हाला आळस हा टाळावाच लागणार, तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. आणि हा तंतोतंत शनिग्रह आपल्याला शिकवतो. तुम्ही जर आळस टाळला, कुठलाही शॉर्टकट न शोधता परिश्रम केलं, तर नक्कीच तुम्हाला तो यशाच्या खूप वरच्या टप्प्यावर न्यायला बसलेला आहे. ह्या 7.5मध्ये ही गोष्ट आपण जाणली पाहिजे, किंवा 7.5 यायच्या अगोदर ह्या गोष्टींची तयारी केली गेली पाहिजे आपल्याकडून. श्रमिकांना किंवा गरिबांना मदत केली गेली पाहिजे, की ज्याच्यामुळे आपल्या मागच्या कर्माचे दोष आपण कमी करू. जे मला आठवत नाही, जे त्याला आठवतात ते दोष आपल्याला सगळे आपले चांगली कर्म करून, लोकांना मदत करून हे कमी करता येतात. त्याच्या बरोबरीने शास्त्रामध्ये सांगितलं जसे उपाय की शनीचा मंत्र जसं ओम शम शनेश्वराय नमः, हा मंत्राचा जप तुम्ही करू शकता. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू शकता, दिवा लावू शकता, त्याला प्रदक्षिणा घालू शकता. म्हणजे पिंपळाच्या झाडाची सेवा तुम्हाला करायची आहे. काळे उडीद किंवा तेल, कपडे दान करायचेत, जे सगळे शनीच्या आधिपत्याखाली येणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या जर हनुमानाची उपासना करायची, हनुमान चालिसा म्हणायचे, हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचंय, शनिवारचा उपवास करायचाय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी आपल्याला सायकोलॉजिकली फिट अँड फाईन बनण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आपली कर्म सुधारतील, आपली मनोवृत्ती सुधारेल. दान आणि परोपकार केल्यामुळे आपल्याला एक जो आनंद मिळतो, त्या आनंदामुळे आपले सायकोलॉजिकल जी हेल्थ आहे, जी आजकाल खूप डिस्टर्ब झालेली आपल्याला बघायला मिळते, ती सुधारायला एक खूप चांगला परिणाम आपल्यावर बघायला मिळतो. हनुमान 40,000 वटन किंवा हनुमानाच्या मंदिरात गेल्यामुळे जी काही निगेटिव्हिटी आपल्यावरती परिणाम करत असते, त्या निगेटिव्हिटीला सामना करायची एक ताकद आपल्यामध्ये येते. ह्या सगळ्यांचा असा इनडायरेक्ट इफेक्ट आपल्या शरीरावरती बघायला मिळतो. त्यामुळे शनी ग्रहाबद्दल कुठल्याही समज किंवा गैरसमज करून न घेता, तो मला काय देतो आणि मी त्याच्याकडनं काय शिकतेय, हे खूप महत्वाचं ठरतं. आतापर्यंत मी जे काही सांगितलं हे सगळं ज्योतिषशास्त्रातलं शनी ग्रह काय आहे ह्याच्याबद्दल आता आपण बोललोय. पण शनी ग्रह जो आहे तो आपल्या वास्तूमध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा त्याला एक खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये तो कसा काम करतो, तर वास्तुशास्त्रामध्ये शनी ग्रहाला बघायला गेलं तर एक पश्चिम दिशेचा तो एक स्वामी त्याला सांगितलंय. प्रत्येक दिशेचा एक स्वामी असतो, तर शनी ग्रहासाठी पश्चिम दिशा सांगितली आहे. आणि आपल्या आपल्या घराच्या पश्चिम दिशेला काय आहे, त्या अनुषंगानं शनी ग्रह आपल्यावरती कसा परिणाम करतो हे तिथे बघितलं जातं. त्याच्याबरोबरच ज्या घरांमध्ये अंधार असतो, ज्या घरांमध्ये न लागणाऱ्या गोष्टींचा साठा केलेला असतो, ज्या घरांमध्ये काळ्या वस्तू खूप प्रमाणामध्ये असतात, ज्या घरांमध्ये लोखंडाच्या वस्तू खूप प्रमाणामध्ये असतात, त्या सगळ्या शनीच्या प्रभावाखाली येणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांपासून आपण जपून राहायला पाहिजे. बऱ्याचदा म्हटलं जातं बघा, की काळ्या रंगाचा वापर जास्त नका करू, आपल्यासाठी सूट नाही होत, कारण तो रंग शनीच्या प्रभावाखाली येतो. शनी ग्रहाचं अधिपत्य त्या रंगावरती असतं. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये त्या रंगाचं किती अधिपत्य आहे, किती मोठ्या प्रमाणात तो रंग वापरला जातोय, लोखंडाच्या वस्तू किती आहेत, त्या सगळ्या ठिकाणी शनी असणार आहे.
अस्ताव्यस्त अंधार असलेल्या ठिकाणी शनिग्रह त्याचा प्रभाव दाखवायला सुरुवात करतो. त्यामुळे अशी जर सिच्युएशन आपल्या घरात असेल, तर तो आपल्या सगळ्या करिअरमध्ये अडचणी आणणं, आपल्या व्यवसायामध्ये अडचणी आणणं, असे त्याचे रिझल्ट दिसतात. जर आपण वास्तुशास्त्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर शनिग्रहाचा विचार केला तर. मग ह्यासाठी काय करता येईल? तर आपल्याला आपलं घर हे लख्ख उजेडाचं असलं पाहिजे. छान प्रकाश व्यवस्था असली पाहिजे. काळ्या निळ्या एक चांगलं संतुलन असलं पाहिजे घरामध्ये, किंवा काळ्या निळ्या रंगांमध्ये किती प्रमाण आपल्या घरामध्ये त्याचं असावं ह्याचा एक आपण विचार त्याच्यामध्ये केला गेला पाहिजे. लोखंडी वस्तू घरामध्ये असेल त्याचं एक प्रॉपर नियोजन, प्रॉपर ऑर्गनाईज करून त्या ठेवल्या गेल्या पाहिजेत. कारण त्याच्यामध्ये पूर्णपणे शनिग्रह आपला तिथे दिसतो. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा ह्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनमानसामध्ये शनिग्रहाबद्दलचे रिझल्ट किंवा समज आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आता शनिग्रह जो आहे, हा ग्रह, ह्या ग्रहामध्ये आपण वास्तूमध्ये जे काही चेंजेस आहेत ते वास्तूमधले चेंजेस करून आपण ह्या ग्रहाचे जे काही खराब इम्पॅक्ट किंवा इफेक्ट आहे ते कमी करू शकतो. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये जे काय आहे, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये बदल करून, स्वतःला शिस्त लावून आपण आपलं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे मार्गक्रमणा करू शकतो. ठीक आहे. तर शेवटची 10 मिनिटं आहेत. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण काही प्रश्न उत्तर घेऊयात आता शनिग्रहाबद्दल. काही विचारायचंय कोणाला? काहीच नाहीयेत प्रश्न? बरं. शनिग्रहाची भीती अजून कोणाला वाटतेय की नाही? प्रकाश सरांनी मगाशी टाकलं होतं की मला 7:30 लागणार आहे 29 पासनं. तर कितपत? यस. तुषार सर बोला. मॅडम, हे आता तुम्ही जे एक्सप्लेनेशन दिलं एवढं, हे पर्टिक्युलर फक्त 7:30 आहे का महादशेसाठी सुद्धा लागू पडतं हे? शनिग्रह, आता तुम्ही हे दोन शब्द वापरले, तर त्यासाठी नॉर्मल माणसाला ज्योतिषवाल्याकडे किंवा ॲस्ट्रॉलॉजीकडे जाऊन ह्या दोन शब्दांचा अर्थ पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे. 7:30 हा शब्द कॉमन लोकांना सगळ्यांना माहिती आहे, जसं मी समजावून सांगितलं तसा. तर हे सगळे परिणाम आपल्याला 7:30 मध्ये दिसतातच, पण त्याच्या महादशेमध्ये सुद्धा दिसतात, कारण तेव्हा शनिग्रह आपल्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करणारा ग्रह असतो. तुमचं पूर्ण आयुष्य त्या पिरियडमध्ये शनिग्रहाच्या अधिपत तो असतो बॉस. 7:30 मध्ये पण तोच बॉस असतो, महादशेमध्ये पण तोच बॉस असतो. त्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला ह्याचे परिणाम बघायला मिळतात. फक्त शनिग्रहाचे परिणाम हे 7:30 मध्ये किंवा तुमच्या दशेमध्ये चांगले होणार की वाईट होणार, हे तुमच्या पत्रिकेतल्या शनी बघून ठरवावं लागेल. सगळ्यांसाठी कॉमन रूल नाहीये हा. माझ्या पत्रिकेमध्ये शनी कसा आहे, तो माझ्यासाठी फेवरेबल आहे का, कसा, हे बघून तो तुम्हाला कसा रिझल्ट देणार हे समजणार. प्रत्येकाची 7:30 खराब जाते का? नाही. तेच मी सांगितलं, प्रत्येकाची 7:30 खराब जात नाही, कारण तो माझ्या, जसं मी आता सांगितलं की माझी कुंभ रास आहे. कुंभ राशीला आता चालू आहे 7:30. आणि तुम्ही मला मागच्या 2.5 वर्षापासून हे ओळखताय, हे 2.5 वर्ष हे ओळखताय. मागच्या 5 वर्षात जान्हवी महाडिक मॅडमची 7:30 मी जान्हवी महाडिक मॅडमना कुठे नेलं हे तुम्हाला माहिती आहे. याचा अर्थ ही 7:30 आपल्याला त्रास देते का? नाही. माझ्या कुंडलीनुसार तो कसा आहे, आणि त्यांनी जे काही मला सांगितलं पहिल्या 2.5-3 वर्षामध्ये, ते जर मी आत्मपरीक्षण करून माझ्या सवयीमध्ये बदल केला तर मला आता रिझल्ट चांगले मिळालेत. तुम्ही, तो तेच सांगतो, आळस झटका, मेहनत करा, कामाला लागा आणि न्यायप्रिय काम करा. तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार आहे. हम्म. हे जर तुम्हाला त्या 2.5 वर्षात समजलं नाही, 7:30च्या पहिल्या 2.5 वर्षात, तुम्हाला पूर्ण 7.5 वर्ष ते भोगावं लागणार आहे, कारण तुम्ही समजलंच नाही त्याला काय सांगायचंय ते. ते समजून घ्या, तो आपल्याला काय सांगतोय ते. आपलं आयुष्य आपल्याला खूप गोष्टी शिकवत असतं, आपण समजून घेत नाही. आपल्याला ते लाईफ आपल्याला डिकोड करता येत नाही आपल्याला आयुष्य आपलं. ती घटना माझ्या आयुष्यामध्ये का घडली,
ह्याचं थोडं आत्मचिंतन, थोडं आत्मपरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ह्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्राचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो. खूप चांगल्या प्रकारे. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही पद्धती आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला शनीचं हे सगळं भ्रमण किंवा शनीची ही साडेसाती तुमच्यासाठी कशी जाईल हे खूप चांगल्या प्रकारे सांगता येतं. त्यामुळे ज्यांना कोणाला अशी भीती वाटतीये की मला शनीची महादशा चालू आहे, आता काय होईल माझं, अगदी असं, नाही 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 नाही. तुम्ही त्याच्या अगोदर एखाद्या चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्या. माझ्या कुंडलीमध्ये शनी माझ्यासाठी काय घेऊन आला हे जर समजलं तर बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. मेंटली फिजिकली तयार व्हा त्यासाठी. त्यामुळं तुमच्यासाठी शनिग्रह कसा आहे तसा तो तुमच्या महादशेमध्ये पण रिझल्ट देणार, त्याच्या साडेसातीमध्ये पण रिझल्ट देणार. पण आपल्याला ते समजलं पाहिजे. ठीक आहे, अजून कोणाला काही प्रश्न आहेत? ह्या आजचा जो विषय झाला ह्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या चांगल्या ॲस्ट्रॉलॉजीची किंवा ज्योतिषाची मदत घ्यावी लागणार आहे. कारण सांगतेय, कारण आत्ता मार्च नंतर शनी ग्रह हा कुंभ राशीतनं पुढे शेवटच्या 12व्या राशीमध्ये मीन राशीमध्ये जाणार आहे. हा जो चेंज ओव्हर आहे, हा चेंज ओव्हर सगळ्यांसाठी मोठा त्रासदायक किंवा चांगला घडू शकतो. पण एकातनं दुसरीकडे जाणं हा चेंज ओव्हर नक्कीच आपल्याला त्या चेंज ओव्हरमध्ये खूप साऱ्या उलथापालथी सगळीकडे होऊ शकतात. फक्त माणसाच्या आयुष्यामध्ये नाही, निसर्गामध्ये पण खूप वेड्यावाकड्या गोष्टी घडू शकतात. आणि त्या घडायला आता सुरुवात झालीये, कारण हा हळूहळू हळू कुंभेतनं मीनेकडे चाललाय. हा धाडकन एका दिवसात नाही जात तो तिकडे, घर बदलल्यासारखा. तो हळूहळू हळूहळू तिकडे तिकडे चाललाय. त्यामुळे आतापासूनच खूप वेगवेगळ्या घटना आपल्याला घडताना बघायला मिळतात आहे, निसर्गामध्ये सुद्धा आणि माणसांमध्ये सुद्धा. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा जो चेंज ओव्हर आहे आत्ताचा, मार्च एप्रिल मे, हे 3 महिने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटना घटित घडणारा कालावधी ठरणार आहे. तर त्याच्यावर समजून उमजून काम करता आलं पाहिजे. ऑलरेडी बघा निसर्गामध्ये चालू झाल्याच काही घटना, खूप ठिकाणी आगी लागणं, खूप मोठे मोठे ऍक्सिडेंट घडणं हे चालू झालंय, कारण तो त्याचा प्रभाव दाखवायला लागलाय हळूहळू, चेंज ओव्हरचं जे काय आहे ते. आणि हे मार्च एप्रिल पर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. जाता आता म्हणजे तो एका घरातनं दुसऱ्या घरात जाऊन सेट होईपर्यंत हे सगळं दिसणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये तशाच घटना घटित होणार आहेत. त्यासाठी आपण तयार व्हायला पाहिजे आणि पूर्ण काळजी घेऊन ह्या सगळ्या कालावधीचा आपल्याला सामना करता आला पाहिजे. त्यामुळे माझ्यासाठी तो कसा आहे हे जर समजून घेतलं तर आपल्याला तयार राहता येणार आहे व्यवस्थित, आणि पूर्णपणे शांतपणे ती सगळी मार्गक्रमणं आपण करू शकतो. त्यामुळे साडेसातीला न घाबरता ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. ठीक आहे. खूपशा लोकांच्या मी अशा बघितल्यात की शनीच्या साडेसातीमध्ये खूप उच्च पदावर पोहोचलीत ती माणसं. मग काय घाबरायचं शनीच्या साडेसातीला? इतक्या वरच्या लेवलवर त्यांनी जर त्यांना नेलं असेल आणि मला जर तो काही देत नाही, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही, माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. हे समजलं पाहिजे आपल्याला. एकाला देतो आणि एकाला देत नाही म्हणजे असं नाही ना. तो न्यायाधीश आहे, त्याला न्यायाधीशाचं पद का दिलंय? कारण तो तसाच वागणार आहे, जसं आहे तसं भरावं लागणार आहे. त्यांनी त्याला दिले म्हणजे त्याच्याकडे काहीतरी होतं म्हणून त्याला मिळाले. त्यांनी ह्याला नाही दिलं कारण ह्याच्याकडे काही नव्हतं म्हणून ह्याला नाही मिळालेलं. हे समजलं पाहिजे आपल्याला. मग मला नाही मिळत याचा अर्थ आत्मपरीक्षण करा. माझ्याकडे काहीतरी चुकतंय, कुठे चुकतंय हे शोधा आणि त्याच्यावर काम करा. तर पुढची साडेसाती चांगली जाईल. अजून काही प्रश्न आहेत कोणाला? ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्याकडे काम करणारी बरीच लोक आहेत. अ, बाकीच्या लोकांना मी सांगू इच्छिते की ॲस्ट्रोबुस्टर नावाचं एक ॲप आम्ही तयार केलंय. त्या ॲपमध्ये जवळजवळ 60 ॲस्ट्रॉलॉजर आहेत, जे सगळे तुमच्या सेवेसाठी तिथे तयार आहेत. तर ते ॲप हे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, जे फ्रीमध्ये आहे.
आणि ह्या सगळ्या ज्या काही आज जो काही सत्राचा मी तुमच्याशी सत्र ज्याबद्दल तुमच्याशी मी बोलले, ह्या सत्राबद्दल किंवा शनीबद्दल, माझ्या पत्रिकेतल्या शनीबद्दल, माझ्या पत्रिकेतल्या साडेसत्तीबद्दल जर काही तुम्हाला अशी माहिती हवी असेल की नाही माझी पत्रिका कशी, मी कोणाला विचारू, तर त्या ॲपवरती 60 लोक जवळजवळ काम करतात चांगले ॲस्ट्रॉलॉजर म्हणून. तुम्ही त्यातल्या कुठल्याही एका ज्योतिषाशी संपर्क करू शकता आणि तुम्ही ह्याच्याबद्दलचा सल्ला तिथून मिळू शकेल तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे. तर ती ॲपची लिंक मी हे लेक्चर संपल्या संपल्या अ, ज्या ग्रुपवर ही नेहमी रविवारची लिंक येते त्याच ग्रुपवर टाकून देणार आहे. ते ॲप त्या लिंकवरनं तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात. डाउनलोड फ्रीमध्ये आहे. आणि नंतर तुम्हाला वाटलं तर त्यातल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा तुम्हाला तिथे फायदा होणार, कारण त्या ॲपमध्ये बरेचसे ब्लॉग्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या माहितीसाठी दिलेल्या आहेत. त्याचा उपयोग नक्कीच तुम्हाला होणार आहे तिथे. ठीक आहे. अजून काही प्रश्न आहेत कोणाला? तर आता ह्या सत्रामध्ये आता जवळजवळ मी धरून 14-15 माणसं आहेत. आपल्या सगळ्यांना समजलं की शनी कसा आहे. तर जनमानसामध्ये जी काही शनीबद्दलची एक प्रतिमा आहे, फार त्रास देतो, फार संकट आणतो, फार छळतो, फार खराब आहे बाबा तो, फार भीती वाटते, नाही. ही सगळी प्रतिमा आपल्याला त्याची जी आहे ती मोडीत काढता आली पाहिजे. समोरचा जरी असा बोलला आपल्याला तर आपल्याला त्याला सांगता आलं पाहिजे, तुला त्रास होतोय कारण तुझं चुकलंय म्हणून त्रास होतोय. स्वतःला बघ पहिल्यांदा. हे आपण आता 14-15 लोकांनी जर समजून घेतलं तर नक्कीच आपण ह्या ग्रहाबद्दलची खूप चांगली इमेज लोकांमध्ये तयार करू शकतो, जेणेकरून एक आत्मपरीक्षणाची सगळ्यांना सवय लागेल आणि आपली कर्म सुधारता येतील. कारण कर्माचा सिद्धांत सगळ्यात वरच्या लेवलला म्हणजे फक्त आणि फक्त कर्माचा सिद्धांत काम करतो आणि त्याच्यावर शनी चालतो. कर्माच्या सिद्धांताबद्दल म्हणाल तर कर्माचा सिद्धांत फक्त आत्ता मी काय करतोय ह्याच्या बरोबरीनं, मागच्या कित्येक जन्मात मी काय केलंय ह्याच्या बरोबरीनं, माझ्या आईबाबांनी काय केलंय, त्यांचं 50% कर्म माझ्या वाट्याला आले, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो. कर्माचा सिद्धांत तेच सांगतो की त्यांनी केलेलं चांगलं, जे काही चांगलं वाईट कर्म आहे ते माझ्या वाट्याला आलंय आणि माझं चांगलं वाईट कर्म आहे ते माझ्या पुढच्या पिढीच्या वाट्याला 50% जाणार आहे. त्यांना काय द्यायचं हे तुमच्या हातात आहे. तिकडून काय आलंय हे माझ्या हातात नव्हतं. इकडून पुढे काय जाणार आहे माझ्या हातात आहे. त्यामुळे त्याचा विचार आपल्याला नक्कीच करावा लागणार आहे. आणि कमीत कमी त्यासाठी तरी की नेक्स्ट जनरेशनला माझं 50% कर्म जाणार आहे, तर ते कर्म कसं असलं पाहिजे की जेणेकरून त्याचा त्रास आम्हाला व्हायला नको, त्यांना व्हायला नको. आपण खूपदा बघ अशी माणसं, आणि हा आपल्या बोलीभाषेमध्ये पण खूपदा बघतो की अशी काही माणसं आपण बघतो की आत्ताच्या ह्या आयुष्यामध्ये बिलकुल चांगलं कर्म कळत नाहीत, सगळ्यांना खूप त्रास देतात, खूप वाईट वागतात, तरी सुद्धा त्यांचं आयुष्य खूप चांगल्या लेवलवरती चालेल आपल्याला बघायला मिळतं. आणि आपल्याला खूप प्रश्न पडतो, काय हे, हा माणूस असा वागतो तरी ह्याला काहीच नाही कमी, इतकं वर चाललंय त्याचं आयुष्य. खूपदा अशी माणसं आपण बघतो आणि आपल्याला इतका प्रश्न पडतो, मी इतकं चांगलं वागून पण माझ्यापाशी काहीच नाही आणि हा असं वागतो तरी किती वर चाललंय, ह्याला सगळं मिळतंय, सगळं मिळतंय, सगळं मिळतंय. पण आपले सगळी मागची लोक एक वाक्य बोलायचं नेहमी, अरे आई बापांनी केलंय म्हणून इथेपर्यंत आलायस, नाही तर हे पण नसतं मिळालं. हे जे वाक्य नाही हे खूप महत्वाचं आहे. त्याला जे आत्ता मिळतं इतकं वाईट कर्म करून सुद्धा ते त्यांच्या पुण्याईनं मिळालंय, त्याची स्वतःची पुण्याई काहीच नाहीये त्याच्यामध्ये. त्याच्या आईबापांनी खूप चांगलं केलं, आईबाबांनी खूप चांगल्या गोष्टी केल्या, त्यातलं 50% ते घेऊन आले आणि ते आयुष्य जगतो त्या 50%वर, त्या स्वतःचं काहीच कर्म नाहीये. पण पुढचं जनरेशन बघा तुम्ही, काहीच नाही पुढच्या जनरेशनला द्यायला, काय तुमच्याकडे. त्यामुळे शनी आपल्याला हे शिकवतो की मला काय द्यायचंय पुढे, तुमचं कर्म आत्तापासून, कारण कर्माच्या सिद्धांतावरच शनी काम करतो. दुसरा कुठलाच सिद्धांत त्याच्यापुढे चालत नाहीये. चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट. त्यामुळे आपलं कर्म आपण कसं सुधारायचं आणि आपल्यावर शनीची कृपादृष्टी कशी करून घ्यायची हे आपल्या हातात आहे. आपण सगळं केलं तर तो खुश होणारच आहे आपल्यासाठी आणि आपल्याला
खूप चांगल्या लेवल, जसं मी सांगितलं काही उदाहरणं दिली, त्या लेवलचे यश आपल्याला तो नक्की देऊ शकणार आहे. आणि माझा ठाम विश्वास आहे की जर, कारण हे एक सायन्स आहे, ज्योतिषशास्त्र हे सायन्स आहे. शास्त्र जर एका ठिकाणी तसं वागतं, दुसऱ्या ठिकाणी तसंच येणार आहे ते. त्यामुळे आपण त्या सायन्सच्या अनुषंगाने जर काम केलं तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळणारच आहेत. त्यामुळे शनीच्या 7:30 घाबरू नका. तो आपल्याला काय शिकवतोय त्याप्रमाणे त्याचे आपल्याला सवयी लावून घ्या, आत्मचिंतन करा, खूप कष्ट करायची तयारी ठेवा, कर्म बदला, सगळं बदलणार आहे. त्यामुळे शनीसाठी भीती नाही पाहिजे मला असं वाटतंय. तर एक छान असं शिस्तबद्ध जीवन, एक चांगलं कर्म, एक प्रामाणिकता, एक परोपकार शिकवणारा असा हा ग्रह आहे आपल्यासाठी. तर प्रेम करायला शिकलं पाहिजे त्याच्यावर. बरोबर आहे ना? येस. तर अजून काही कोणाला विचारायचं नाही तर आजचं सत्र आपण इथे थांबूयात. आजच्या सत्रामध्ये कोणाकोणांच्या खूप साऱ्या ज्या काही शनीबद्दलच्या कल्पना होत्या त्या चुकीच्या होत्या किंवा बरोबर होत्या, काय वाटतं आजच्या सत्रातनं? नाही, खूप खूप छान वाटलं. आणि थोड्या होतं की कल्पना आपण आपल्या वागणुकीवर आणि कर्मावरती आपण भर दिला पाहिजे. म्हणजे ते थोडं माहित होतं. कारण माझ्या 7:30 पण मला चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, येस. वाईटही झालेल्या आहेत. हा, त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी असतात, आपल्यावर अगदी असतात. बरोबर आहे, अगदी हम्म, बरोबर आहे. हम्म. जेव्हा आपल्याला त्याच्यामुळे समजतं, आता ह्याचं जर त्यांनी, वैशाली मॅडम जर थोडंसं आत्मपरीक्षण केलं तर माझ्या 7:30 सुद्धा चांगल्या गोष्टी घडल्या, कारण माझं कर्म कुठेतरी आहे चांगलं, त्यांनी मला त्याचं फळ दिलं. दिलं. हा, बरोबर आहे. हो ना. तसंच आहे ते. असं काय म्हणूनच नाही, ना, आपण अगदी आपण चांगलं राहायचं, अगदी चांगलं बरोबर, काम करत राहायचं. अगदी बरोबर, अगदी कुठे ना बरोबर. कुठे त्याचं मिळतं. हो. हा, कुठे ना कुठे म्हणजे जेव्हा केव्हा तो, कारण तोच एकटा आहे की जो आपल्या सगळ्या कर्माचं गणित देणार आहे. हो, बरोबर. त्यामुळे मी तर म्हणेल त्याला छान, त्याच्यावर छान प्रेम करा, त्याला जपा, त्याचे मंत्र म्हणा, त्याचं पठण करा, त्याला खुश करा, ते महत्वाचं. छान छान हो. करा सगळं. आपण काय करतो, त्याला ह्या खुश करण्याच्या नादामध्ये बाकी सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे जसं मी सांगितलं की ज्या काही वैदिक मध्ये सांगितल्यात, मंत्र पठण करा, पाणी घाला, हम्म, रोज उपवास करा, पण त्यातनं जे काही आपल्याला स्वतःला करायला पाहिजे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. हम्म. फक्त ते करून नाही होते, त्याला बरोबर धरून होतं. बाकीच्याही गोष्टी तुम्ही करा, तर नक्की त्याचा एकत्रित रिझल्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. बरोबर. येस. मॅडम, मला एक विचारायचं होतं, वेळ आहे 2 मिनिटं. बोला. की म्हणजे तुम्ही आणि म्हणजे आता कसं झालंय, आता आम्ही पण म्हणजे मुलांचं वगैरे बघतोय, तर काही लोकांचे खूप असे मंगळ असायच्याबद्दल ग्रह आहेत, तर आमच्या मुलाला नाही आहेत. पण खूप 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 लोकांच्या मनात शंका आहेत की सौम्य मंगळ, ते मग त्याच्यावर तुमचं जर कधी असं व्याख्यान ठेवलं तरी, म्हणजे तुमचा अभ्यास असेल त्याच्यात ना, तर कारण लोकांचे खूप असे काही काही माहिती कमी आणि त्याच्यावरती मग डिसिजन ठरतायत. ते खूप वाईट वाटतं मला, कारण आमच्या मुलाला नाहीये ते सोडा, पण असं सगळं आपल्या समाजात असं चाललंय ना, ते बघूनच मला बरोबर नाही वाटत. म्हणजे की खरीच तुम्हाला नॉलेज आहे तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा किंवा त्याच्याप्रमाणे थोडंसं तुम्ही काहीतरी इम्प्लिमेंटेशन डिसिजन घ्या. अगदी पण बरोबर. थोडंसंच नॉलेज असतं आणि खूप त्याच्यावरती बोलता, सगळं. खूप हो, बोलता तुम्ही त्याच्यावरती. अगदी नाही, हा हो ना. विषय मी घेणारच आहे, कारण हा एक हं. आत्ताचा खूप जागरूक प्रश्न आहे एक, हो की ना. मंगळ आहे, मंगळ आहे, मंगळ आहे. तर ह्याच्यावर हं, आपलं एक सत्र नक्कीच होईल, कारण ही हं. आपण ही जी सत्रमाला केली त्यासाठीच केली आहे, की हो. जे काही जनमानसातले जे काही ह्या समजा किंवा गैरसमजुती आहेत त्या दूर करून हं. आपलं शास्त्र किती उच्च परीचं आहे, उच्च कोटीचं आहे, आहे. हे समजलं हं. पाहिजे लोकांना. म्हणूनसाठी हे सगळा अट्टहास माझा चाललाय. नक्कीच आपण हं. त्याच्यावर एक सत्र ठेवूयात. आणि बरं. थँक्यू. जे हं. आपल्याला लोकांना आवडेल, की त्याच्या बरोबरीने आपल्याला नक्कीच. काय करता येणार. हो, अ, हो. आणि थोड्या जरी टिप्स मिळाल्या लोकांना, आपण आणि हे केलं तरी आपण त्या थोडं सांगू पण शकतो किंवा तुम्ही घ्या व्यवस्थित चांगल्या ज्योतिषांचा सल्ला, हा, असं पण म्हणू अगदी बरोबर, शकतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी हं. बरोबर. आणि मंगळ ह्या विषयावर माझा आवडता विषय खरं तर तो. हो ना. लग्नासाठीचा मंगळ माझा आवडता विषय रादर. हो. नक्कीच नक्कीच आपण त्या विषयावर चालेल. बोलूयात. आणि ओके, ओके. तुम्हालाही हं. खूप चांगल्या पद्धतीने, कारण काय होतं, आपल्याला अर्धवट नॉलेज असतं, ज्योतिष काका हं. काहीतरी वेगळं सांगतात,
चार लोकांना हम्म त्यांच्याकडनं काहीतरी वेगळा सांगितलं जातं आणि त्याचं खरं हम्म काही कारण तेच नाही समजत. नक्कीच ह्या समजत नाही. विषयावरती ते बाजूलाच राहतं असं होतं. ह्या विषयावर आपण नक्की चालेल. बोलूयात, अगदी नक्की नक्की. बोलूयात. ओके. धन्यवाद. थँक्यू. ठीक आहे. अजून काही बोलायचंय कोणाला, किंवा अजून काही विषय घ्यावेसे असे वाटत असतील तर नक्की सजेशन्स द्या तसे, कारण तुमच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणजे त्या त्या विषयावर आपल्याला बोलता येऊ शकेल. मंगळाचा विषय छान आहे. बघूयात आपण पुढच्या रविवारी, कदाचित सत्र नाही होणार कारण मी बाहेर आहे, पण त्याच्या पुढच्या रविवारी वगैरे मी प्लॅन करेन नक्कीच की हम्म. लग्नाच्या किंवा मॅरेज रिलेटेड काही विषय घेता आले तर, ज्याच्यामध्ये मंगळ हा कधी पण. मेन विषय आहे. हो. किंवा हा. गुणमिलन काय आहे, ह्या सगळ्या हो. जे काय आता लोक जे काय बघून सगळं ठरवतात की नाही एवढी फी ठरवतात. तेवढे तेवढे असं. नक्कीच नक्कीच त्या विषयावर आपण चालेल. ओके. थँक्यू. ओके. चालेल. चला आजचं सत्र इथे थांबूयात, कोणाला बोलायचं नसेल तर. चलो, शांती पाठ करून आजचं सत्र थांबूयात. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु. ओम शांती शांती शांती. जय गुरुदेव.